संगमनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान प्रचंड राडा, पोलिसांना धक्काबुक्की, राजकीय आश्रय घेऊन धार्मिक घोषणा देत रस्ता जाम, अखेर खाकीचा दणका। संगमनेर शहरातून जाणाऱ्या अकोले बायपासवरील पेटीट हायस्कूल सर्कल जवळील अनधिकृत अतिक्रमण हटवताना आज पालिका प्रशासन, पोलीस आणि स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। कारवाईला विरोध करत संतप्त व्यावसायिकांनी थेट पोलीस प्रशासनावरती हल्लेबोल केला। यामुळे काही वेळ परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत परिस्थिती नियंत्रणात आणली। संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आणि पोलीस बंदोबस्तात आज सकाळी पेटीट हायस्कूल सर्कल परिसरातील अनधिकृत भाजीपाला अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली। मात्र कारवाई सुरू होताच तेथील अतिक्रमणधारक भाजीपाला विक्रेते आक्रमक झाले। त्यांनी पालिकेच्या कारवाईला कडाडून विरोध केला। हा विरोध इतका टोकाला गेला की कायदा व सुव्यवस्थेची पर्वा न करत काही व्यावसायिकांनी थेट पोलिसांना धक्काबुक्की केली। या झटापटीत पोलिसांची कपडे फाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला। कारवाई थांबवण्यासाठी संतप्त महिला व पुरुष व्यावसायिकांनी भर रस्त्यात ठिय्या मांडून अकोले बायपास पूर्णपणे जाम केला। यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला होता। कारवाईला भावनिक आणि राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न यावेळी काही घटकांकडून करण्यात आला। अतिक्रमणधारकांनी धार्मिक घोषणाबाजीचा आधार घेत परिसरात काही काळासाठी धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासनाने अत्यंत संयमाने आणि खंबीरपणे परिस्थिती हाताळली। या गोंधळादरम्यान अतिक्रमणधारकांनी स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्या नावाचा आधार घेतला। आमदार अमोल खताळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा व्यावसायिकांनी घेतला होता। काही महिलांनी थेट आमदारांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली। मात्र आमदार खताळ काही कामानिमित्त बाहेर शहरास असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही। आमदारांची भेट न झाल्याने संतप्त झालेल्या महिला विक्रेत्यांनी आपला मोर्चा थेट नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांकडे वळवला। यासाठीच का आम्ही तुम्हाला नगरपालिकेत निवडून दिले असा सवाल करत पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहरातील अनधिकृत अतिक्रमण निघालेच पाहिजे, पण त्यापूर्वी आमची पर्यायी सोय झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली। तेव्हा माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना या सर्व घडामोडींवरती संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली। मुख्याधिकारी म्हणाले की सदर कारवाई अचानक करण्यात आलेली नाही। या अनधिकृत भाजी व्यावसायिकांना 3 दिवसांपूर्वी जागा खाली करण्याबाबत रीतसर नोटीस बजावण्यात आली होती। इतकेच नव्हे तर आज सोमवार दिनांक 1 जून रोजी दुपारी नगरपालिकेत सर्व भाजी विक्रेत्यांची बैठक बोलवून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या होत्या। या बैठकीत त्यांना मेडिकवर हॉस्पिटल समोरील पालिकेच्या मालकीची जागा पर्यायी जागा म्हणून उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र व्यावसायिकांनी त्या जागेवरचा स्वीकार करण्यास नाकार दिला आणि रस्त्यावरती बसण्याचा हट्ट धरला। या संदर्भात लवकरच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। या संपूर्ण राड्यात पोलीस प्रशासनाला नाहक रोषाला सामोरे जावे लागले आहे। संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी अखेर खाकीचा दणका दाखवला। जात, धर्म, पंथ आणि राजकारण दबावाला बाजूला ठेवून त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले। हातात कायदा घेणाऱ्या आणि पोलिसांवरती हात टाकणाऱ्या आंदोलकांना थेट पोलीस स्टेशनची वारी घडवण्याचा कायद्याचा बडगा त्यांनी उगारला आहे। पोलिसांच्या या कडक भूमिकेनंतर अखेर हा राडा शांत झाला आणि अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे करण्यात आली। संगमनेर शहराचा विकास झालाच पाहिजे यावरती सर्वांचे एकमत आहे। मात्र विकास प्रक्रियेत निर्माण होणारे हे अडथळे सत्ताधारी पक्ष कसे पेलतो आणि दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणून आमदार अमोल खताळ या संपूर्ण प्रकरणाकडे कसे पाहता हे येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। काय नाव तुमचं? शोभा शर्मा। तुम्हाला नगरपालिकेने 3-4 दिवसापूर्वी काही नोटीस दिली होती का? नाही दिली, नोटीस नाही दिलेली आम्हाला। शनिवारी आहे ना फॉर्म दिला की सोमवारी 11 वाजता येऊन तिकडे जागा केलेली आहे, त्याची सगळ्यांच्या नावाची चिठ्ठ्या टाकणार आहे। त्याच्यातली चिठ्ठी उचलली का ज्यांचा नंबर लागेल त्या नंबरप्रमाणे जाऊन बसायचे। मग आम्ही ती चिठ्ठी घेतली, आमच्याजवळ ठेवली। सकाळी इथे येऊन बघितलं कोणी नव्हतं, परत गेले, व्यापाऱ्याचा माल आणला, दुकान लावले। त्याने असं म्हणलेलं नाही की आजपासून इथं बसायचं नाही, असं आधी निरोप दिला असता आम्ही माल भरला नसता। आम्ही माल भरून आणलेले, आता तुम्हाला सांगते कचरा भरल्यासारखं माल टाकलेले। आता नुकसान झालेली आणि व्यापाराचा माल आहे तो का घरचा नाही। आपल्या फळाचा माल कमीत कमी 4,000ची एक वस्तू फळाची असं आहे। आणि तुम्ही डायरेक्ट 4 वाजता तुम्ही सांगा 12ला मी दुकान लावते, 4 वाजता तुम्ही म्हणलं दुकान आवरून घ्या म्हणल्यावर कसं काय आम्ही आवरून घ्यायचं? दुकान लावायला 2 तास लागत, वाजले किती? 2:30 वाजले। 1.5 तासात आम्ही किती आवरणार आहे, किती गिऱ्हाईक करणार आहे? केळं, जांभळं हे सगळं तर फेकून द्यायची गोष्ट आहे। आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले, पोलीस स्टेशनला का आले? बाया म्हणले चला आपण तिथे जाऊन
विचारू, आम्हाला भीतच बसायचे, आपण सांगू म्हणून सगळे मिळून एक येऊन इथं आले. मग नगरपालिका तुम्हाला नवीन जागा देणार आहे, त्या जागेवर तुम्ही बसणार आहे का? नगरपालिका जागा देणार आहे, मान्य आहे आम्हाला. आम्ही इथं 5-6 वर्षापासून विकत आहे. आम्ही आहे ना 5-6 वर्षापासून इथे विकत आहे. तुम्ही समजा तुम्ही गावाला चालले, जात तुम्ही रोडवरचं घेशाल का आम्ही कुठं बसले तिथं हुडकत येणार आहे तुम्ही आम्हाला? येणार आहे का? तुम्ही फळं आम्हाला तिथंच भेटतात म्हणून तुम्ही येणार आहे का? परगावची लोक येते, चालूमध्ये कोणत्या कार्यक्रमावरून घरी चालले, फळं कुठं घेते? रोडवर घेते. तो भाजीपाला नाही, गल्लीबोळाने फिरून विकायचं नाही आहे, आम्हाला जागेवरच बसून विकावं लागेल ना. मग आता जर तुम्ही समजूनच घेते नाही, आम्हाला काही इशित बसायचं नाही ना, उन्हातानाचं बसायचंय, विकायचंय. माझे पोरं 2 आहे बारके, नवरा नाही आहे कमवणारा, म्हणून आम्ही असं रिक्षा आहे आमची, रिक्षाला धंदा नाही, मोडकी रिक्षा आहे, आम्ही असं फळाचा धंदा लावून बसलेली. मग आता आम्ही घरात पोरांचं कसं करायचं? तुम्ही या निमित्त अमोल खताळाच्या ऑफिसला गेले होते? आम्ही अमोल खताळाच्या ऑफिसला गेलो. पण आता ते इकडे तो माल भरून घेतला आणि त्याच्यामुळे आम्ही इथं आलोय, काही माल पण आणलाय. आमदार अमोल खताळ भेटले का? भेटले, आम्हाला भेटले, अमोल खताळ भेटले. ते म्हणले तुम्ही निवडून दिले आणि हे असं त्यांनी चालू केले, पैसे घेतले. आम्ही पैसे मागायला कुणाला गेलेलं नव्हतं, पैसे द्या आम्हाला. आणि आमचं का वर्षभराचं अन्न पाणी नाही दिलेलं तुम्ही, 1 दिवसाचं खर्च पाणी दिले असतात तुम्ही, कुणाला का देणार तुम्ही? आम्हालाच म्हणून नाही. म्हणजे तुम्ही निवडून दिले याचे पैसे घेतले? पैसे घेतले, त्यांनी असा आरोप करते आमच्यावर. म्हणजे पैसे तुम्ही आम्हाला देऊ नंतर अजून कोणाला देऊ? तुम्ही एकाला दिलं का 10 जणांना दिलं का तुम्ही दिलं म्हणले? मग तुम्ही नगराध्यक्षांकडे गेले होते का? नाही गेला, आम्ही नगराध्यक्षकडे गेलो नाही. बाया म्हणले नगराध्यक्षकडे गेलं तरी त्यांनी आपलं काही ऐकून घेते नाही, त्यापेक्षा आपण तिकडं जायचं नाही, अमोल खताळ साहेबाकडे जाऊ. त्यांनी काय म्हणता बघू. त्यांनी एक फोन करेपर्यंत तिकडे गाडीत माल उचलून टाकली. तुम्ही विचार करा, 5 मिनिटं माणसाने कुणाला काय ना 5-10 मिनिटं वेळ देता का नाही? तुम्ही 5 मिनिटं नाही दिले, त्या पोरीने मारामारी केलेल्या पोरीला आता तिची चूक झाली नाही म्हणत नाही आम्ही, तिची चूक झालेली आहे. आता आम्ही नव्हतंच समोर, मी तरी बायांना म्हणलो होतं आपण तिकडे जाऊन उपयोग होणारच नाही. त्या पोरीला कोणी मारलं? पुरीला मारलं नाही, पुरीने माल फेकला म्हणते. आता शिवसाहेब म्हणत्या पुरीने माल फेकला आणि पुरीने हात उचलला काहीतरी असं म्हणते. आम्ही काय बघायला नव्हतं तिथं, पुरीला इकडे उचलून आणले. त्यासाठी आता त्या पोरीच्या आईसाठी आपण, त्यांची पोरगी आपली पोरगी एकच आहे ना, म्हणून आम्ही सगळे इथं आमचं पोट पाणी त्याच्यावरच आहे. आम्हाला कुणाची नोकरी नाही, कोण आमच्या घरात कमवतं मोठं माणूस नाही. हे आमचं पोरं शिक्षण त्याच्यावर. पोरीला पण वाटलं ना, आमचा सगळा माल उचलून टाकला गाडी म्हणून तिने हे केलं. सगळा बघा, भाजीपाला असो, फळं असो, आणि इथं जेवढे लोक बसले त्यांच्या घरात लई मोठी स्ट्रीक आहे, बसून खाते आणि झोपून खाते ना, अशी काही गोष्ट नाही. सगळे हातावरचे आहे म्हणून रोडवर बसलेले. असं आहे का सांगा? कोणी तरी बघून या तुम्ही, ज्याच्या घरात नोकरीवाले आहे त्याची बायको येऊन रोडवर बसलेली. एकाची पण बायको अशी नाही की नोकरीवालीची येऊन रोडवर विकायला बसली. प्रत्येकाचे नवरे, कुणाचा नवरा मेलेले, कुणाचा नवरा दारू पितो, कुणाचा नवरा काम करत नाही, कुणाचा नवरा पांगळ आहे, अशीच लोक येऊन बसलेले. आणि जिथं बसतो ना आम्ही ती जागा सेफ्टी, रात्रीच्या टायमाला म्हणजे गिऱ्हाईक येतं जातं, तिकडे जर टाकलं ना तिकडं पेणारे खाणारे असे टुक्कार पोरं असतात, तिकडे काय गिऱ्हाईक येऊ शकत नाही. आणि इकडं कसं हे सेफ्टी म्हणून लेडीज असते म्हणून इकडं बस चालू रोड आहे भाऊ, कुणी पण मदत करू शकतं. समजा कुणी हाणामाऱ्या झाले पटकन सोडवतं रोडवरचं असं. कोणी एकमेकाचं तिकडं कोणी बी काय केलं तरी कोणी येऊ शकत नाही. नाही, तिकडे बसायचं काही अडचण नाही, पण आम्हाला गिरेक झालं पाहिजे ना. एवढ्या रुपयाचं माल भरलं, तिथं नाही झालं. ते म्हणतात आज ना उद्या होईल, पण आज ना उद्या ठेवायची वस्तू नाही ना आमची. सडका धंदा आहे तो, सडका खराब होणारच आहे ना. आज एवढं मालाची नुकसान झाली. आज आम्ही उधार माल भरलेला आहे. आज सगळा माल बी त्यांनी भरून टाकला. त्यांना म्हटलं थांबा, आम्ही येऊपर्यंत हात नका लावू मालाला. आम्ही तिकडे आमदार साहेबांकडे चाललो होतो. आल्यावर मग तुम्ही भरा म्हटलं, पण त्यांनी आम्ही येऊपर्यंत तो माल भरून टाकला. आमचं सगळं सामान भरलं. आज एवढी नुकसान झाली. एक आज आम्ही आम्ही जेवण देखील केलेलं नाही, दिवसभर पाणी देखील आता इथे येऊन केलेले, पोलीस स्टेशनमध्ये पाणी केलेले आम्ही. खरंच आम्हाला तीच जागा द्या बस. आडवे बस आडवे.
ट्रॅक्टर कोण आहे आपल्या हा